न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. मी नरेश बोपचे आणि आता आपण आहोत आमगावमध्ये आणि या ठिकाणी बाईक रॅली आपण बघू शकता. भीमसैनिक आहेत आपल्या मागे. भारत देशाच्या संविधानाचे रचयिता शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उद्या आहे आणि आज संपूर्ण आमगावमध्ये भीमसैनिकांनी बाईक रॅली काढलेली आहे. डीजेच्या तालावर बाईक रॅली हे संपूर्ण आमगाव भ्रमण केलेली आहे. तर उद्या कशा प्रकारे जयंती साजरी करण्यात येईल, काय म्हणतील भीमसैनिक, काय म्हणाल? आज संपूर्ण आमगावमध्ये बाईक रॅली काढण्यात आली आणि बाबासाहेबांचा जयघोष करण्यात आला. संविधान वाचवा म्हणून नारे लावण्यात आले डीजेच्या तालावर. काय म्हणाल, उद्या कशा प्रकारे जयंती साजरी करण्यात येणार आहे? आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करणं आहे आणि ते पूर्ण शांतीच्या वातावरणात करेल. पण आपण असं आहे की कुठेही दंगा न करता आपण शांतीपूर्वक आपण भीम जयंती साजरी करण्यात यावी अशी आपली इच्छा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे रचयिता आहेत आणि आता कुठे ना कुठे लोकसभाची निवडणूक चालू आहेत. आरोप प्रत्यारोप होत आहेत की संविधान हे बदलण्यात येणार आहे. समोरचं भाजपा हे तर कधी होऊ देणार नाही आपण सगळ्या. आता जे लोक संविधान बदलण्याची गोष्ट करतात त्यांना काय म्हणाल? त्यांना असं की संविधान कधीच बदलू शकत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे सर्व जाती आणि सर्व धर्मनिरपेक्ष संविधान बनवलेलं आहे, तर ते कधीच बदलू शकत नाही. तसेच आपल्यासोबत या ठिकाणी पुष्कळ भीमसैनिक आहेत, त्यांच्याशी सुद्धा आपण चर्चा करूया. काय म्हणाल, आज बाईक रॅली मोठ्या संख्येत काढण्यात आलेली आहे. हजारोच्या संख्येत भीमसैनिक आहेत. कशा प्रकारे जयंती साजरी करण्यात येईल? आज अति उत्साहाने आमगाव नगरामध्ये भीम रॅली काढण्यात आलेली आहे. सर्व वार्डातून खूप उत्साहाने नागरिकांनी आमचं मित्रमंडळ सर्व सहभाग झालेला आहे आणि अशाच प्रकारे उद्या पण याच्यापेक्षा जास्त उत्साहाने रॅली राहणार आहे आमगाव नगरीमध्ये. तसेच आता आमचे मोठे बंधू सुरेंद्रजी खोबरागडे यांच्याकडे आपण माहिती घेतो. तसेच आपल्यासोबत सुरेंद्रजी खोबरागडे आहेत. काय म्हणाल, आज मोठ्या संख्येमध्ये मोठ्या उत्साहामध्ये बाईक रॅली काढण्यात आलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची उद्या जयंती आहे, तर उद्या कशा प्रकारे जयंती साजरी होणार आहे? उद्या पूर्ण आमगाव नगरीतून चौकातून रॅली काढणार आहे पुन्हा डीजे सोबत आणि त्याच्यातही हर्षोल्लासाने नाचत गाचत. त्याच्यानंतर आमच्या तिथं चौकामध्ये त्या रॅलीचे समापन होणार आहे. तिथं बुद्ध वंदना घेऊन गेल्यानंतर तिथं मार्गदर्शनाचे कार्यक्रम आहे. मग आपल्याला समाज प्रबोधनाचे कार्यक्रम घेतल्यानंतर समापन करण्यात. आता 2024च्या निवडणुका सुरू आहेत, त्यामध्ये कुठे ना कुठे संविधान धोक्यात आहे किंवा संविधान बदलणार भाजपा अशी काही चर्चा आहे. अशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उद्या आहे, तर या निमित्ताने आपण काय बोलाल लोकसभा निवडणुकीबद्दल? लोकसभा निवडणूक हा म्हणजे लोकशाहीचा महाउत्सव आहे. तो प्रत्येकानं साजरा करायला पाहिजे. त्यावर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला मतदानाचा अधिकार दिला. मतदानाचा अधिकार आम्हाला कोणालाही नव्हता. मतदानाचा अधिकार दिला, तो मतदानाचा अधिकार त्यांनी बरोबर इमानदारीने त्यांनी ज्याप्रमाणे आपण आपल्या मुलीसाठी एखादं घर बघतो आणि मग तो स्थळ बघून देतो, त्याप्रमाणे आपला लोकप्रतिनिधी कसा असावा या पद्धतीने लोकप्रतिनिधी ओळख करून त्यांनी आपलं मतदान करावं. आणि आम्हाला मतदान राहिली गोष्ट संविधान बदलण्याची काही गोष्ट नाही. संविधान बदलू नाही याच्यासाठी आम्हाला एवढे वेदिका आयोजित बाईक मुलांसोबत महिला आणि मुली सुद्धा आहेत. जयंती आहे संविधान बाबासाहेबांची, तर उद्या कशा प्रकारे, कारण आजच जो आहे हर्षोल्लास जास्त प्रमाणात दिसून येत आहे. बाईक रॅली डीजेच्या तालामध्ये निघलेली आहे. सर्वप्रथम जय हिंद सगळ्यांना. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त सगळ्या बहुजन समाजांना आणि सगळ्या लोकांना हार्दिक शुभेच्छा. आज जितक्या जल्लोषाने रॅली आम्ही काढलेली आहे त्याच्यापेक्षा डबल जल्लोषाने आम्ही सकाळी रॅली काढणार आहोत. त्यांच्या विचारांना समोर ठेवून त्यांच्या पावलांवर पाऊल टाकून आम्ही सकाळचा कार्यक्रम. आता 24च्या निवडणूक आहेत, त्यामध्ये चर्चा आहे की भाजपा पुन्हा सत्तेत आली तर संविधान धोक्यात येईल, तर काय म्हणाल? संविधानाला कोणीच हात नाही लावू शकत. भाजपा ये किंवा कोणीही ये, भाजपा आली तरी संविधानाला कोणी बदलू शकत नाही आणि ते किती प्रयत्न केला तरी त्याला कोणी हात लावू शकत नाही. तर आपल्यासोबत या ठिकाणी युवक सुद्धा आहेत, बौद्ध सैनिक. काय म्हणाल, कशी काय कल्पना आली रॅली काढण्याची, काय उद्देश होते त्या मागचा उद्देश हा जो आहे की एकता. जोपर्यंत आपण एकता लावणार नाही तोपर्यंत समाज देणार नाही आणि एकतामुळे काय होते की
जे नवयुवक आहेत ते एकत्रित येत आहेत आणि ते भटकलेले आहेत. कारण की त्यांची स्थिती अशी आहे की ते बाबासाहेबांचा जो गाणं आहे आपला, ठीक आहे, कोणता बिनकी लागते जगत आरे अशी कंडिशन आहे मुलांची. तर हे समता रॅली जी आहे त्याचा उद्देश हा आहे की मुलांना, युवकांना एकत्रित करायचे आहे आणि सर्वात मेन मुद्दा हा आहे की संसदेमध्ये आमचा मुद्दा गाजला पाहिजे. हाच मुद्दा आहे, बाकी काय. मुख्य मुद्दा काय आहे तुमचा जो गाजला पाहिजे? मुख्य मुद्दा हा आहे की आपल्या समाजाचे आमदार खासदार संसदेमध्ये राहिले पाहिजे, तेव्हाच आपल्या समाजाचा विकास होऊ शकतो. भाजपामुळे संविधानाला काहीच आच येणार नाही, कारण की भाजपा कधीही संविधान बदलू शकत नाही किंवा कोणतीही पार्टी संविधान बदलू शकत नाही. कारण की संविधानामध्ये जे संशोधन आहेत ते फक्त करू शकतात, ते संविधानाला बदलू शकत नाही. फक्त संशोधन करू शकतात, फक्त संविधानाला कोणीही बदलू शकत नाही. फक्त ते फेक न्यूज आहे, ते ज्यांच्यामुळे जे फैलून झाले ते फेक आहे. फक्त संविधानामध्ये संशोधन होऊ शकतात, संविधान कधीही बदलू शकत नाही. क्योंकि संविधान हा एक म्हणजे अमेरिकेतून घेतलेला आहे आणि हां आणि आत्मा आहे देशाची. असं आता काय वाटतं तुम्हाला, भाजपाची सरकार बसेल समोर की काँग्रेसची? भाजपाची तर सत्ता बसणार नाही यावेळेस, कारण की भाजपामुळे करप्शन, महंगाई आणि बलात्कार आणि भरपूर सारे जे आहेत ते वाढलेले आहेत. त्यामुळे भाजपाला बेरोजगार तर वाढलेलेच आहे सर्वात जास्त आणि भाजपा ह्यावेळेस येणार आहे. तर आमच्यासोबत या ठिकाणी युवक होते, त्यांनी सांगितले की ही जी रॅली आहे समता रॅली आहे, यामध्ये एकता दिसून येत आहे आणि एकता बनली पाहिजे, टिकून राहिली पाहिजे, म्हणूनच हे या उद्देशाने या रॅली काढण्यात आलेली आहे. तसेच संविधानाला कोणी बदलू शकत नाही असे त्यांनी सांगितलेले आहे. तर त्यासोबतच आपल्यासोबत आमगावच्या नीरू फुले समाजसेविका आहेत, त्यांच्याशी सुद्धा आपण चर्चा करूया. काय म्हणाल ताई? जय भीम सर्वात अगोदर. आज इतक्या उत्साहामध्ये रॅली निघालेली आहे, तर उद्या कसं काय कार्यक्रम प्रत्येक वर्षीप्रमाणे ज्या रॅलीचं आयोजन होते, रॅली तशाच प्रकारे निघणार आहे. आणि ह्या वर्षी महिलांचा सहभाग आहे आणि महिला पुरुषांपेक्षा काही कमी नाही, हे आम्ही सर्व समाजाला आणि आमगाव तालुक्याला दाखवून दिलेला आहे. आणि महिलांचा पुढाकार हा म्हणजे एक समाज आणि घराघरातून महिला आल्या आहेत आणि समाजाला पुढं आणण्याचं काम आम्ही महिलांनी घेतलं आहे. आणि ह्या वर्षी महिलांचं प्रमाण जरी थोडं कमी असलं तर पुढच्या वर्षी पुरुषांपेक्षा जास्त महिला घराघरातून निघतील. काय म्हणाल, कुठेतरी आता संविधान बदलण्याची गोष्ट चालत आहे, काय असं काही होणार आहे की समोर कोणती सरकार बसल्या पाहिजे, काही काय म्हणाल? बघा, सरकार कोणाची बसो, जिथं जे सरकारमध्ये महिलांना आत्मसन्मान नाही, महिला सुरक्षित नाही, ते सरकार काही कामाची नाही आणि अशा सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो. आता लोकसभाचे उमेदवार आहेत, या ठिकाणी भाजपा आणि काँग्रेसमध्ये टक्कर आहे. अशोक नेते एकीकडे 10 वर्ष खासदार होते आणि आता नामदेव किर्सन काँग्रेसचे उमेदवार आहे. काय वाटते, कोण निवडून येईल, कोणाला आपण खासदार बघा? आम्ही खासदार जे आमच्या समस्या दूर करतील आणि महिलांवर होणारे अत्याचार आणि पुढाकार घेतील, आम्ही अशाच व्यक्तीला जिंकून देऊ. आणि राहिली गोष्ट भाजपाची, भाजपा किंवा काँग्रेस हे पक्ष जरी असले पण आम्हाला फक्त आमचा नेतृत्व, कोण तुमचं नेतृत्व करू शकते गोंदिया जिल्ह्यामध्ये आता बघू कोणचं आश्वासनं तर सर्वच लोक येऊ देतात की आम्ही असं करू, आम्ही तसं करू. आम्ही आता 10-15 वर्षापासून बघतच आहोत की कोणी आमचा विकास केला आहे आणि काय केला आहे. पण ह्या मुद्द्यावर आम्हाला जी येणारी सरकार आहे ती जर सक्षम आणि आमचे मुद्दे मांडणारी भेटली नाही तर पुढच्या वेळेस आम्ही त्यांना पण मतं करणार नाही आहोत. तर आपल्यासोबत होते आमगावच्या नीरू फुले समाजसेविका, त्यांनी सांगितले आहे की महिला पुरुषापेक्षा कमी नाही आहेत आणि जो महिला की बात करेगा वही देश पर राज करेगा, अशा प्रकारचे त्यांचे बोलणे होते. आणि यावर्षी ज्याप्रमाणे रॅली निघाली त्यापेक्षाही दुप्पट रॅली समोरच्या वर्षी निघणार आहे आणि उद्या एक चांगल्या धूमधाम पद्धतीने जे आहे बाबासाहेबांची जयंती साजरी होणार आहे. तर अशाच बातमी करता सत्य बजावून न्यूजला बघत राहा. मिळूया पुढील बातमीमध्ये, तोपर्यंत नमस्कार.